कोरेगाव पार्क येथील जर्मन बेकरी येथे 13 फेब्रुवारी 2010 रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास बॉम्बस्फोट झाला होता। या बॉम्बस्फोटात 17 जण ठार तर 56 जण जखमी झाले होते। या बॉम्बस्फोटात मरण पावलेल्यांमध्ये परदेशी नागरिकांचाही समावेश होता। या प्रकरणी इंडियन मुजाहिद्दीन संघटनेचा दहशतवादी मिर्झा हिमायत बेग याला दहशतवाद विरोधी पथकाच्या पोलिसांनी 7 सप्टेंबर रोजी पुलगेट येथून पकडण्यात आले होते। त्याच्यावर जिल्हा सत्र न्यायालयात खटला चालू होता। या खटल्यादरम्यान बेगवर खुनाचा प्रयत्न, दहशतवादी कट रचणे, बेकायदेशीर कृत्यात सहभाग, बनावट कागदपत्रे बाळगणे, धार्मिक तेढ निर्माण करणे, स्फोटके तयार करणे आणि ती जवळ बाळगणे अशा 17 आरोपांपैकी 14 आरोप त्याच्यावर सिद्ध झाले, तर 3 आरोपांमधून निर्दोष मुक्तता करण्यात आली। तसेच 9 गुन्ह्यांमध्ये त्याला 4 वेळा जन्मठेप, 31 वर्षे सक्त मजुरी व 7,000 रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने दिली आहे। यावर बचाव पक्ष आणि सरकारी पक्षाचा युक्तिवाद झाला। बचाव पक्षातर्फे ॲडव्होकेट ए रहमान यांनी युक्तिवाद केला। बेगचे कुटुंबीय गरीब आहेत, बेग शिक्षक आणि तरुण आहे, याचा विचार करून न्यायालयाने त्याला कमीत कमी शिक्षा द्यावी असा युक्तिवाद ए रहमान यांनी केला। यानंतर विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट राजा ठाकरे यांनी हा खटला दहशतवादासंदर्भातील खटला आहे। बेग तरुण असला तरी त्याने अघोरी कृत्य केले आहे, त्याच्यावरील अनेक गुन्हे सिद्ध झाले आहेत। या युक्तिवादानंतर बेग याला सायंकाळी 5 वाजता मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली। या निकालानंतर जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील मृतांच्या आणि जखमींच्या नातेवाईकांनी पेढे वाटून आनंद साजरा केला।